नागपुरातून आहे। नागपुरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। भांडेवाडी परिसरातील एका इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर बिबट्या लपून बसला होता। अखेर वन विभागाच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला बेशुद्ध करून त्याला ताब्यात घेतलाय। या बिबट्याला घेऊन वन विभागाची टीम आता रवाना देखील झालेली आहे। बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। हल्ला वगैरे चढवण्याचा प्रयत्न केला नाही अशी माहिती आहे ते एकूण समोर येते आहे। ज्या घरात बिबट्या शिरलेला त्या कुटुंबाशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। आपल्यासोबत धाडसी खरं तर सर्वात पहिले ज्याने बिबट्या पाहिला असा आलोक राऊत आहे। तो 10व्या वर्गात शिकतो आहे। जसं मी रोज नाही का वरती कपडे आणायला जाते तसंच नाही का आज पण मी असं रोज सारखं कपडे आणायला आलो वरतं तर नाही का मला त्याचे पाय आणखी शेपूट दिसली। तसंच नाही का मी खूप दचकून गेलो। तसं खाली गेलो पप्पाला वगैरे सांगितलं। पप्पाने आधी माझ्याकडे नाही का यकीन नाही केलं तर मग मी डबल सांगितलं तर का मग मी पप्पा म्हणे जा म्हणे आणखी एक वेळा पाहुणे म्हणून चांगले ना मी वरता आलो आणखी एक वेळा तर वर आलो तर नाही का वर आलो तर मला नाही का ते दिसलं तर म्हणजे वय काय नाही म्हणून का मी चप्पल घेतली आणि फेकून मारली। हो तुला भीती नाही वाटली त्याला चप्पल फेकून मारताना? नाही भीती तर वाटली होती मगर नाही का मी असं नाही का फेकून मारला आणि फटकन खाली चाललं गेलो। बघितलं तर नाही का त्यांनी शेपूट नाही का जेवढं घेतली होती पहिले दूर होती मग जेवढं घेतली मग पप्पाला वगैरे बोलवलं मग पप्पा म्हणे पाहून शिव म्हणे। पप्पा आले मग पप्पाने बघितलं तर नाही का तो खरंच बसला होता। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।